मला नका व्हिडिओ याला घेतलं का दादा ए दादा ए ये बघ ए भैया भैया हां बढ़िया बढ़िया बिल्कुल की रे चला भारी वाटलं तुम्हाला मस्त नर्मदे हर. मित्रांनो, आज आमचा घरून निघलेला 6वा दिवस आणि ओंकारेश्वरापासून आम्ही जे परिक्रमाला सुरुवात केली त्याचा आजचा आमचा हा दुसरा दिवस आहे. आणि या दुसऱ्या रात्री आम्ही इथे या मठामध्ये हे थांबलो होतो. ते मठ तुम्हाला दाखवतो. अदगाव नंदुरबार इथला मठ आहे हा. इथे आमची रात्रीची व्यवस्था झालेली, झोपण्याची, राहण्याची आणि खाण्याची. तर आता आम्ही गाड्यांच्यावर सामान लोड करण्याची सुरुवात केली. या आमच्या 3 गाड्या, ते हिंगमेरे भाऊ, त्यानंतर हे आपले मायाबुवा गडबडीचं असत नेहमी, हनुमान आणि सुभाष. तर ह्या 2 गाड्या आमच्या लोड होतात आणि आता इथून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. इथे समोर दिसतोय हा घाटमाता आहे. घाटमात्याचा उतार आहे आणि त्या उतारावरून आमची गाडी आता उतरत आहे. आणि छान व्ह्यू आहे, समोर ऊन पडलेलं आहे आणि ह्या उतारावरून गाडी आमची उतरत आहे. उतरता उतरता शूट केलेलं आहे ते. आणि समोर काही पण बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर या वळणावरती गाडी आहे आणि त्या पुढे आमच्या पुढे 2 गाड्या आमच्या निघालेल्या आहेत. आणि हा तीव्र उतार आहे. या उतारावरून गाडी आमची उतरत आहे. मित्रांनो, गेले 2 दिवस झाले आम्ही घाटमाथ्यामध्ये चालतोय. घाट काही संपत नाही. हे बघा, जिकडे पाहिजे तिकडे डोंगर 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 नुसते. आणि तुम्हाला जर का खरंच सह्याद्रीच्या रांगा पाहायच्या असतील तर नंदुरबार जिल्हा याच्याकडेच यावं लागेल. अख्खा जिल्हाच डोंगराने भरलेला आहे, पूर्ण डोंगर. काही विकासाची गंगा पण त्यांच्यापर्यंत पोचलेली नाही, इतकं या. आणि आता जे दाखवतं ते पण कमीत कमी डोंगर आहेत, पण मोठमोठे डोंगर पार करून आलोत. खूप छान आहे, सगळं निसर्ग सौंदर्य खूप आहे. थोडं मागासलेपणा पण आहे या भागामध्ये. हे पहा, जिथे नजर पोचेल तिकडे डोंगर, नुसते डोंगर. आणि 2 दिवस आम्हाला अगदी गाडी कशी फुल स्पीडला चालवता आली नाही, नुसते डोंगरामध्येच.
थोडा व्हिडिओ ब्लर आला आहे, परंतु इथे वाहतूक ही पिकअपमध्ये गेली जाते. ही समोरची एक पिकअप गेली, त्यानंतर अजून एक पिकअप येते आणि पाहू शकता इथली वाहतूक ही पिकअपद्वारेच केली जाते. तर बरेच पिकअप गाड्या ही समोरची आली, ही पण पाहू शकता. दोन्ही साईडला दोन लटकलेले लोक आहेत आणि आता पाठीमागून एक येताना वाहन दिसते, त्याच्यामध्ये सुद्धा टपावर लोक, बोनेटवरती लोक बसलेले दिसतात. अशा प्रकारे जीवघेणी वाहतूक या भागात चालू असते. आता आम्ही महाराष्ट्राच्या या इकडच्या शेवटच्या बाउंड्रीवरती आहोत आणि हे नंदुरबारमधलं वडफली गाव आहे आणि हे शेवटचं गाव आहे. याच्यानंतर आम्ही गुजरात रस्त्यात प्रवेश करणार आहोत. तर हे छोटंसं गाव आहे, इथे नाक्यावरती दुकानं आहेत आणि आमची मंडळी थोडं नाश्ता करतात. त्यानंतर हे या मार्गे आम्ही गुजरातमध्ये प्रवेश करणार आहोत. आताच आम्ही गुजरात राज्यात प्रवेश केला आहे आणि तरी पण काय डोंगर रांगा काय संपत नाही. भरपूर म्हणजे भरपूर अगदी डोंगर रांगा आहेत. आणि आता एक ह्या नदीवरचं एक ब्रिज आहे, याच नदीला आम्ही 3 वेळा क्रॉस केली. आता हा तिसरा पूल आहे, तिचा ब्रिज आहे तिसरा. आणि हे पहा इकडून आता इथे पुढे हे नदीचं पात्र, हे उन्हाळी नदी आहे ती. आता थोडं पाणी आहे त्याच्यामध्ये, चारही बाजूला डोंगर, हे मात्र खरं आहे. आणि ते डोंगर आम्ही सतत आता 2 दिवस सलग चाललो त्या डोंगरामधून, तरी काही संपत नाही. वाट बघतोय आता कधी संपतील, कंटाळा आला त्या घाटाचा. नर्मदे हर. मित्रांनो, आत्ताच आम्ही भरपूर प्रवास करून, भरपूर म्हणजे घाटांचा भरपूरच घाट, काय मला जर शब्दच कमी आहेत त्यामध्ये. तर एवढा प्रवास करून आम्ही आता शिवपाणी मंदिराजवळ पोचलो. तर हे पहिले सरदार सरोवरामध्ये होते, ते पाण्यात बाधित झाल्यामुळं सरकारने इकडे नवीन शिफ्ट केलं आहे. हे शिवपाणी सरोवराचं मंदिर खूप छान नजारा आहे हा. आणि इकडे आता आम्ही हे चढून आलो. तर इथे ही नर्मदा मैया आणि हे इकडे या बाजूशी आम्ही घाट चढून आलो पूर्णपणे. आणि इथे धर्मशाला पण आहे. आणि हे आमचे मित्र आमचे आणि पाटील पण कुणाला ते फोनद्वारे दाखवतात, हे माया पाटील. तर आता आम्ही मंदिरात प्रवेश करून पण आपल्याला दाखवतो. हे
शिलपाणेश्वराचं मंदिर. आता पायऱ्या चढत आहे. मस्त ऊन पडलाय आणि शूज काढलेत. चटके बसतात मस्त पैकी. हे बघा सुंदर मंदिर आहे. खूप खूप सुंदर. जबरदस्त पाय भासतात. हा गर्भगृह बघा सुंदर नक्षी आणि हा प्रवेशद्वार. हे पहा खूप छान. हे महादेवाचं लिंग खूपच छान. आमचे मित्र येऊन तर बसले. खूप छान शांत वाटते. छान छान. मित्रांनो आता आम्ही नर्मदा माईच्या काठावरती उभे आहोत आणि इथून तुम्ही पाहू शकता स्टॅच्यू ऑफ युनिटी. आम्हाला जायचं होतं तिथे पण आता नाही जाऊ शकत. आम्ही परिक्रमेत असल्यामुळे आम्ही ते स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे नाही जाऊ शकत. दूर आहे थोडं म्हणजे धुकट दिसतंय. आणि ही नर्मदा माई आहे. त्यानंतर आम्ही ते घाटावरती आहोत आता. हा नर्मदा घाट. हा नर्मदा माईचं पात्र. आणि आता आम्ही थोडं पात्रात दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत.